प्रश्न काय विचारला, दोन संख्यांचा गुणाकार y छेद x y डिवाइड बाय x y अपॉन x असून एक संख्या x डिवाइड बाय y स्क्वेअर असेल तर दुसरी संख्या कोणती? असं x y a b c d असं काही असलं तर पुढे सॉल्व नाही करत. मग काय करायचं बघा, काय सांगितलं, दोन संख्यांचा गुणाकार y छेद x आहे, एक संख्या दिली आहे, पहिली संख्या दिली आहे काय x डिवाइड बाय y स्क्वेअर, तर दुसरी संख्या काय सांगितलंय समजून घ्या की दुसरी संख्या a b c d आपण x घेत असतो पण इथे x ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे a b c d घेऊन घ्यायचं. ही पहिली संख्या असेल तुमची, दुसरी संख्या काय घ्यायचं a b c d घेऊन घ्या, a घेऊन घेऊया. दुसरी संख्या a असेल मग सांगितलंय दोन संख्यांचा गुणाकार y छेद x, दोन संख्या पहिली संख्या x डिवाइड बाय y स्क्वेअर गुणाकार दुसरी संख्या a, या दोघांचा गुणाकार काय दोन संख्यांचा गुणाकार y छेद x असेल. आणि तुला काय विचारलंय दुसरी संख्या काय सांगितलं म्हणजे a ची किंमत करायची आहे, याला जसंच्या तसं पलीकडे पाठव म्हणजे काय रे a इज इक्वल टू y छेद x, जसंच्या तसं या y स्क्वेअर ला वरती पाठवायचं, खालचं वरती जाते आणि वरचं खालती येते. संपला कार्यक्रम. हा नियम म्हणते, घातांकाचा नियम आहे, जर पाया समान असेल तर वरच्या संख्येची बेरीज करणे, असं घातांकाचा नियम आहे. मग पाया समान आहे, वरच्या संख्येची बेरीज, याच्या डोक्यावर काही नाही आहे म्हणजे एक आहे, एक आणि हे दोन की झाले तीन, y चा क्यूब डिवाइड बाय इथे x आहे, इथे x आहे, एक पाया समान आहे, वरच्या संख्येची बेरीज, डोक्यावर इथे एक आहे, इथे एक आहे, एक अधिक एक किती होते दोन म्हणजे y क्यूब डिवाइड बाय x स्क्वेअर. संपलं कार्यक्रम. दुसरी संख्या काय असेल रे y क्यूब, पर्याय नंबर पहिला. संपलं कार्यक्रम.